हां नमस्कार, मी रामचंद्र गणपती नाळे, सांगरूळ, जिल्हा कोल्हापूर. गेले 2 वर्षे मी तात्यांच्या ऐकिवात होतो की तात्या असा आहे, तात्यांचं सगळं अवरेज बिवरेज असं असते, सगळं रितसर सांगतात, कमी खर्चात देतात डोस सगळे. आणि ह्या वर्षी मला तात्यांची भेट झाली आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाऊस लावला. हे 3 महिन्यात आता आहे. तात्यांची ही 4थी फेरी आहे. तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे तात्याने आम्हाला शिकवलं आणि ह्याच्याबद्दल मी फार समाधानी आहे. मला लोक नावं ठेवत होती मागच्या महिन्यात, काय केलं, कसं केलं, डोळे साईडला लावल्यात, का लावल्यात. अनुभव मला बी नसल्यामुळे मी हेलबडायचा, पण आता रोकटोक येतात, लोक बघतात, सांगतात चांगलं आहे, चांगलं नियोजन आहे, पद्धत पण चांगली आहे, कोण हे आम्हाला नाव सांगा, आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो. असं तात्यांनी वरच्यावर येऊन मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मला एवढं समाधान वाटतं शेतात आल्यावर, पीक बघितल्यावर, काय सांगायचं का नाही त्याला. असंच प्रेम आमचं राहू दे, बस एवढीच अपेक्षा. झाडीबिडी एकदम मस्त आली आहे, एकदम छान आली आहे. नमस्कार, हा प्लॉट आपले ग्रुपचे मेंबर नाळेसाहेब बरोबर नदीच्या काठाला आहे. तुम्ही हे धरण बघू शकताय, इथं धरण आहे आणि बरोबर नदीच्या काठालाच आहे. मला पण हे चॅलेंज होतं की हा प्लॉट पुराच्या पाण्याच्या अगोदर कसा उचलून घ्यायचा. येणं जाणारी लोक मी प्लॉटवर आलो की बघायचे, हे कोण आल्यात, हे कोण आल्यात, असं व्हायचं. आणि त्यांना पण लोक म्हणायचे होते की बाजूला कांडी का लावली या, किंवा बाजूला रोपं का लावली आहात, ह्याचा फायदा काय. तर मी त्यांना एक वेळेस सांगितलं होतं की बाजूला, म्हणजे नाळेसाहेबांना, की बाजूला रोपं, तिने पण मला प्रश्न केला लावायची वेळी की का लावायची. आता आम्ही सूर्यप्रकाश पूर्वेकडून उगवतो, त्याच्याबरोबर पश्चिमेला मी सरीच्या उजव्या साईडला मी रोपं लावलेलं आहेत. आणि वापसा कंडिशन, चांगल्या प्रकारची ग्रोथ आणि ऊसाची जाडी संख्या, हे बघा तुम्ही. आता जाडी ऊसाची कितपत झालेली आहे, छानशी एकदम. प्रत्येक ऊसाची जाडी बघा, प्रत्येक कोंबाची जाडी बघा, चांगल्या प्रकारे जाडी झालेली आहे. आणि बघण्यासारखं ऊस आहे. आता 3 महिन्याचा प्लॉट आहे, आता भरणीला आलेला आहे. आणि त्यांनी मला फोन केला की भरणीचा डोस ते आम्हाला आता द्यायला पाहिजे. मग आता मातीपासून केलं, कुठलं घटक कमी आहेत, कुठलं जादा आहेत, सगळं NPKतलं सगळं घटक आता अपटेक झालेलं आहेत. आता शिल्लक जमिनीमध्ये काय मातीमध्ये शिल्लक नाही आहे. आणि आता नवीन माती परीक्षण करून आपल्याला पुढचा भरणीचा डोस यांना द्यायचा आहे. धन्यवाद.